नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पंकज जगताप या ऑनलाईन लेक्चरच्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये ऑडिट नोटबुक हा जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस केला होता. ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर मिस केले त्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर जरूर बघावं. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन टॉपिक डिस्कस करणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे अंतर्गत नियंत्रण, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो आपण इंटरनल कंट्रोल. आजचा जो टॉपिक आपण शिकणार आहे अंतर्गत नियंत्रण, इंटरनल कंट्रोल, हा फक्त ऑडिटच्या संदर्भात आहे का? तर नाही. हा जनरल पॉईंट आहे. एक जनरल एखादी ऑर्गनायझेशन आहे, एखादी छोटी कंपनी असेल किंवा जागतिक लेवलची मोठी कंपनी असेल, तर प्रत्येक ठिकाणी इंटरनल कंट्रोल असतं आणि ते इंटरनल कंट्रोल काय प्रकारचं असतं, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आपण बघणार आहोत अंतर्गत नियंत्रण. त्याच्यामध्ये 3 पॉईंट आहेत: संगणनात्मक नियंत्रण, हिशोबशास्त्रीय नियंत्रण आणि प्रशासकीय नियंत्रण. हे जे संघटनात्मक नियंत्रण त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऑर्गनायझेशनल कंट्रोल. त्यानंतर हिशोबशास्त्रीय नियंत्रण त्यालाच आपण म्हणतो अकाउंटिंग कंट्रोल. आणि त्यानंतर प्रशासकीय नियंत्रण त्यालाच म्हणतो आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल. अशा पद्धतीने जे ऑर्गनायझेशनमध्ये कंट्रोल ठेवलं जातं इंटरनली, ते आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्यातला जो हा पॉईंट आहे संघटनात्मक नियंत्रण, त्याच्यामध्ये 3 सब पॉईंट आहेत. हिशोबशास्त्रीय नियंत्रण ह्याच्यामध्ये सब पॉईंट नाही आहेत आणि प्रशासकीय नियंत्रणमध्ये 4 सब पॉईंट आहेत. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये अंतर्गत नियंत्रणाचा जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. तर आपण सगळ्यात पहिला पॉईंटला सुरुवात करूया. संघटनात्मक नियंत्रण. संघटनात्मक नियंत्रण म्हणजे काय? कुठलीही ऑर्गनायझेशन असेल, कुठलीही कंपनी असेल, तर कंपनी एका माणसाच्या जीवावर चालते का? 2 माणसाच्या जीवावर चालते का? नाही. तिथं खूप साऱ्या लोकांचं संघटन असतं आणि ते काम करत असतं. जर संघटनाचा विचार जर केला तर आपण टॉप बॉटम लेवलपासून, खालच्या स्तरावरच्या कामगारापासून संचालक मंडळापर्यंतचं सर्व जे कामगार तिथं कंपनीमध्ये काम करतात त्याला आपण संघटनात्मक नियंत्रणामध्ये टाकणार आहोत. म्हणजे कसं, तिथनं काम करणार शिपाई असेल, तिथनं काम करणारे कामगार असतील, क्लास 2चे अधिकारी असतील, क्लास 1चे अधिकारी, बोर्ड ऑफ डायरेक्टर, संचालक मंडळ, हे सर्व जेव्हा संघटन होतात, एकत्र येतात आणि मग ते आपल्या आपल्या हिश्श्याला आलेलं काम करतात आणि ते सर्व हिश्श्याचं आलेलं प्रत्येकाने केलेलं काम मिळून एकत्र होऊन ती कंपनी स्थापन होती आणि मग त्या कंपनीचं अंतिम काम, जे काय अंतिम उद्देश असेल, प्रोडक्शन असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, सर्व्हिस देणं असेल, ते पूर्ण होत असतं. तर त्याच्यामध्ये बघणार आहोत आपण संघटनात्मक नियंत्रणमधला पहिला पॉईंट, संघटनेचा आराखडा. संघटनेचा आराखडा एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे. संघटनेचा आराखडा. आराखडा म्हणजे काय? हे जो आराखडाचा चार्ट आहे, हा टेलिग्राम ग्रुपला मी तुम्हाला PDF मध्ये टाकणार आहे. तर त्याच्यामध्ये काय आपण चार्ट बघूया. त्या चार्टमध्ये आहे काय? सगळ्यात वरती संचालक मंडळ. संचालक मंडळ, बोर्ड ऑफ डायरेक्टर, कंपनीचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणता येईल, हेड म्हणता येईल आपल्याला त्याला कंपनीचं. त्यानंतर मग कार्यकारी संचालक मंडळ. कार्यकारी संचालक मंडळानंतर खाली विभाग, प्रत्येक विभागांचे प्रमुख. विभाग कोणते कोणते असू शकतात? प्रोडक्शन डिपार्टमेंट असू शकतं, परचेस डिपार्टमेंट असू शकतं, सेल्स डिपार्टमेंट असू शकतं, त्यानंतरनं HR डिपार्टमेंट, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट असू शकतं, त्यानंतर अकाउंटिंग डिपार्टमेंट असू शकतं, कॅश डिपार्टमेंट असू शकतं. असे प्रत्येक डिपार्टमेंट. मग काय? त्या डिपार्टमेंटचे हेड्स. मग हेड्सच्या नंतरनं त्या डिपार्टमेंटच्या खाली कामगार. आलं लक्षात? आणि मग त्या कामगारांच्या हाताखाली त्यांचे सब असिस्टंट असतील. अशा प्रकारे प्रत्येक कंपनीमध्ये हायरार्की असते आणि ह्या हायरार्कीमध्ये प्रत्येकाला आपले आपले अधिकार दिलेले असतात आणि प्रत्येकाला आपली आपली कर्तव्य, म्हणजे प्रत्येकाला आपलं आपलं काम सांगितलेलं असतं. मग संचालक मंडळाच्या हातात काय अधिकार आहेत? बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या हातामध्ये, बाकी खालच्या कार्यकारी संचालक मंडळाच्या हातात काय अधिकार आहेत? त्यानंतरनं जे विभाग आहेत, विभागांचे प्रमुख आहेत, त्यांच्या हातात काय अधिकार आहेत? असे प्रत्येकाचे अधिकार आणि प्रत्येकाची कर्तव्य, प्रत्येकाने काय काय काम करायचं हे संघटनेमध्ये फिक्स असतं. असं एकच माणूस सगळं काम करणार आहे का कंपनीमध्ये स्टार्ट टू एंड? नाही. प्रत्येकाला आपल्या आपल्या वाट्याचा रोल दिलेला आहे, प्रत्येकाला आपल्या आपल्या वाट्याचं काम दिलेलं आहे, ते त्याला स्पेसिफिक दिलेलं असतं आणि तेवढा टास्क त्याच्या वाट्याला जे काम आलेलं आहे ते काम त्याला कंप्लीट करायचं असतं. तर हा झाला एक पॉईंट. आराखडा. आराखडा समजलं तुम्हाला? आराखड्यामध्ये काय? संचालक मंडळ, कार्यकारी संचालक मंडळ, त्यानंतरनं विभागांचे मग प्रमुख आणि विभागांच्या प्रमुखांच्या हाताखाली नंतर असलेले कामगार. मग त्यामध्ये असिस्टंट असतील, सब असिस्टंट असतील आणि असं करत करत शेवटचा शिपाई असेल, क्लार्क असेल, पिऊन असेल, तिथपर्यंत तो संघटनेचा आराखडा असतो. आता 2 नंबरचा पॉईंट बघूया. संघटनेतील कर्मचारी. 2 नंबरचा पॉईंट, संघटनेतील कर्मचारी एकदम महत्त्वाचा घटक आहे. कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये, कुठल्याही संघटनेमध्ये तिथले जर कामगार खुश असतील, कामगार जर हॅप्पी असतील, तर मग ती कंपनीसुद्धा ग्रो करते, कंपनीसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करते. कामगार खुश असल्यामुळे काम चांगलं करतात. काम चांगलं झाल्यामुळे कंपनीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स वाढतो आणि कंपनीची प्रॉफिटेबिलिटी वाढते.
मग आता संस्थेतील कर्मचारी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. मग कर्मचाऱ्यामध्ये काय, प्रत्येकाला कर्मचाऱ्याचे आपले आपले स्वतःचे स्किल आहेत, कुणाला प्रत्येकाची आपली आपली आवड आहे. मग स्किल आणि आवडीनुसार आणि त्याच्या कौशल्यानुसार आपल्याला त्याला ते काम देता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा अकाउंटिंगमध्ये एक्सपर्ट आहे, अकाउंटिंगचं त्याला नॉलेज आहे, त्याला एंट्री मारायचं स्पीड आहे आणि त्याला एक्सपिरियन्स पण आहे त्याच्यामध्ये. जर त्या माणसाला अकाउंटिंगचं खूप नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे, स्पीड आहे, सगळं त्याला माहिती आहे, जर त्या माणसाला आपण HR ला टाकला आणि त्याला ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट हँडल करायला दिलं किंवा पर्चेस डिपार्टमेंटला टाकला किंवा कंपनीच्या दुसऱ्या कुठल्या तरी डिपार्टमेंट टाकला अकाउंट डिपार्टमेंट सोडून, तर तो काम करू शकणार आहे का व्यवस्थित? नाही करू शकणार. का? कारण त्याचं आपलं आपलं स्किल आहे. तसंच एखाद्या माणसात HR ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हँडल करायचं स्किल, चांगल्या पद्धतीने तो माणसांशी कम्युनिकेट करू शकतो, चांगल्या पद्धतीने माणसं जिथं पाहिजे तिथं व्यवस्थित तो लावू शकतो. तर ज्याचं त्याचं आपलं आपलं प्रत्येकाचं जे स्किल आहे, ते स्किल ज्याचं आहे त्या स्किलनुसार, त्याच्या क्षमतेनुसार कंपनीमध्ये त्याला ते काम दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्याकडनं ते प्रोडक्शन त्याच्याकडनं ते करून घेतलं पाहिजे. हा पॉईंट झाला आपला संघटनेतील कर्मचारी. आलं लक्षात? कर्मचाऱ्यामध्ये काय बघितलं आपण? कर्मचाऱ्यामध्ये संस्थेतील जो कर्मचारी आहे त्याच्याकडे जे स्किल आहे त्या स्किलच्यानुसार त्याला आपण काम दिलं. त्यानंतर संघटनेचे उद्दिष्टानुसार कार्य, संघटनेच्या उद्दिष्टानुसारचं कार्य म्हणजे काय? प्रत्येक संघटना आहे, कुठली पण कंपनी, ज्यावेळेस ती कंपनी मार्केटमध्ये येते तर प्रत्येकाचं काहीतरी उद्दिष्ट असतं. एखादी वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करणं, एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. फॉर एक्झाम्पल पेन आहे किंवा घड्याळ आहे, तर एखादी घड्याळ मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीचं उद्दिष्ट काय असणार आहे की घड्याळ मॅन्युफॅक्चरिंग करणं, व्यवस्थित आपल्याला घड्याळ बनवणं. किंवा एखादी पेन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, तर तिचं उद्दिष्ट काय असतं? तो पेन बनवणं. मग कंपनीतलं प्रत्येक माणूस फक्त पेनच बनवायचं काम करणार आहे का? समजा पेनाचंच उदाहरण घेतलं तर प्रत्येक माणूस स्टार्ट टू एंड पेनच्या ह्याच्यामध्ये असणार आहे का? प्रोसेसमध्ये नाही. मग त्याच्यामध्ये पार्ट आहेत, टोपण बनवायचा पार्ट आहे, शाईचा पार्ट आहे, रिफिलचा पार्ट आहे, त्याच्या आतमधल्या कव्हरचा पार्ट आहे. मग असं कंपनीमध्ये आपण काय करणार? प्रत्येकाला प्रत्येकाची कामं वाटून देणार. टोपण बनवायचं काम एकाला, त्यानंतर शाईचं ते निब बनवायचं काम एकाला, त्यानंतर इंटरनल जो पार्ट आहे तो बनवायचं काम एकाला आणि मग सगळ्यांना असे प्रत्येकाला कामं आपण वाटून देणार. त्यानंतर प्रत्येकाचं काम एकत्र होणार आणि प्रत्येकाचं काम एकत्र झाल्यानंतर ते त्याचं कंपनीचं उद्दिष्ट पूर्ण होणार. तसंच नॉर्मल हे झालं, आपण एक छोटंसं उदाहरण बघितलं. तसंच नॉर्मली काय होतं, जे कंपनीचे स्ट्रक्चर आहे आपण काय बघितलं होतं? कंपनीचा आराखड्यामध्ये पण काय तेच की संचालक मंडळ असेल, कार्यकारी संचालक मंडळ असेल, विभाग असतील, विभागांचे प्रमुख, त्याच्यानंतर कर्मचारी. मग ह्याच्यामध्ये काय आहे? प्रत्येकाला आपला आपला रोल दिलेला आहे, प्रत्येकाला आपलं आपलं काम दिलेलं आहे. मग प्रत्येकाने आपल्या आपल्या लेवलचं रोल, आपल्या आपल्या लेवलचं काम जर केलं तर सर्वांचं काम एकत्र होऊन, सर्वांच्या कामाचा इफेक्ट एकत्र होऊन कंपनीचे जे काय गोल आहे ते साध्य होणार आहे. म्हणजे काय? समजा कंपनीमध्ये एखादं लीगल डिपार्टमेंट असेल की ते कंपनीला कायदेशीर सल्ला देत असेल, मग ते जाऊन कंपनीचं पेन बनवणार आहे का? तिथे जाऊन ते मग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बसणार आहेत का? नाही. तर ते लिगली काम देणार की हां बाबा, पेनवर असं असं लिहिलं पाहिजे, ट्रेडमार्क, कॉपीराईट बघितलं पाहिजे, दुसऱ्याचं स्ट्रक्चर काय आहे, तर त्याविषयी ते कंपनीला मार्गदर्शन करणार. त्यानंतर कंपनीच्या अकाउंटिंगचा स्टाफ आहे, मग ते अकाउंटिंगचं काम करणार. कंपनीचा ऑडिटिंगचा स्टाफ आहे, ते ऑडिटिंगचं काम करणार. मॅन्युफॅक्चरिंगची लोक आहेत, मग ते मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी बघणार. त्यानंतर संचालक मंडळ आहे, ते डिसिजन घेणं, हे करणं. त्यानंतर कंपनीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट विभाग असतो प्रत्येक ठिकाणी, मग ॲडव्हर्टाइजमेंटवाले ॲडव्हर्टाइजचं काम करणार. असं प्रत्येक लेवलला आपलं आपलं काम व्यक्ती करणार आणि त्या सगळ्या कामांचा इफेक्ट एकत्र येऊन कंपनीचं जे काय अंतिम उद्दिष्ट आहे, एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करणं असेल, एखादी सर्व्हिस प्रोव्हाइडिंग करणं असणार, ते अंतिम उद्दिष्ट एकत्र येणार. कशामध्ये? ह्या थर्ड पॉईंटमध्ये, संघटनात्मक नियंत्रणाच्या पॉईंटमध्ये. आलं लक्षात की संघटने सर्व संघटना एकत्र आलं आणि प्रत्येकाला आपली आपली कामं वाटून दिली आणि ती कामं प्रत्येकाने केली आणि कंपनीचं संघटनात्मकचा अंतिम उद्देश पूर्ण होणार. हा पॉईंट बघूया. नंतर आपण सेकंड, हिशोबशास्त्रीय नियंत्रण, अकाउंटिंग कंट्रोल. हा जो अकाउंटिंग कंट्रोलचा पॉईंट आहे तो आपल्या ऑडिटच्या संदर्भात जास्त महत्त्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं? हिशोबशास्त्रीय नियंत्रण. थोडीफार उदाहरणं देतो, सोप्या भाषेत सांगतो, तुम्हाला लगेच समजून जाईल. एखाद्या कंपनीमध्ये ट्रान्झॅक्शन झालं, अकाउंटिंग, आता इथं फक्त आपल्याला अकाउंटिंग डिपार्टमेंट बघायचं, अकाउंटिंग आणि ऑडिटिंगच्या संदर्भात आपल्याला बघायचं. एखाद्या कंपनीमध्ये ट्रान्झॅक्शन झालं की लगेच बिल समजा ते अकाउंट डिपार्टमेंटला आली, मग त्याचं लगेच व्हाउचिंग करून घेणं. व्हाउचिंग म्हणजे व्यवस्थित व्हाउचर फाईलला लावून घेणं. व्हाउचिंग म्हणजे चेक नाही, व्हाउचिंग रेकॉर्ड मेंटेन ठेवणं. सुरुवातीला ते रेकॉर्ड मेंटेन झाल्यानंतर व्यवस्थित त्याची एंट्री मारून घेणं. एंट्री मारल्यानंतर त्याची पोस्टिंग व्यवस्थित झाली का ते चेक करणं. व्यवस्थित त्याचा इफेक्ट गेला आहे का, व्यवस्थित सगळं ते झालं आहे का. त्यानंतर ही सगळी अकाउंटिंगची प्रोसेस, अकाउंटिंग झाल्यानंतरनं
ऑडिटर येणार आहे आणि ऑडिटर येऊन चेक करणार, तर त्याच्या पहिला आपण स्वतः चेक करणं की व्यवस्थित बिल नंबर पडलाय का, व्यवस्थित एंट्री पडले का, व्यवस्थित सगळं झालंय का. ऑडिटर तर येऊन चेक करणार, तो त्याचं काम करणारच. पण हिशोबात आपण काय लिहिलोय, आपण काय ज्या अकाउंटिंग एंट्री मारल्यात त्या बरोबर आहेत का, त्या व्यवस्थित झाल्यात का, अकाउंटिंग प्रॉपर झालेत का, अकाउंटिंगचे रूल्स वापरले गेलेत का, अकाउंटिंगचे स्टँडर्ड वापरले गेलेत का, हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे हिशोबशास्त्रीय नियंत्रणामध्ये. आलं लक्षात. म्हणजे काय, अकाउंटिंग डिपार्टमेंट आणि त्याच्यावरचं कंट्रोल, बस. ह्या सेकंड नंबरच्या पॉईंटमध्ये आपल्याला फक्त हेच बघायचं, अकाउंटिंग विभाग आणि त्या अकाउंटिंग विभागावर होणारं नियंत्रण, अकाउंटिंग विभागावर होणारं कंट्रोल. म्हणजे काय, काही ठिकाणी असं होऊ शकतं की एखाद्या कंपनीमध्ये समजा अकाउंटिंग डिपार्टमेंटला चांगलं कंट्रोलच नाही, माणूस तिथं चांगला नाही की व्यवस्थित कंट्रोल ठेवला नाही. असं पण होऊ शकतं 4 महिने आले, 2 महिने आले, 3 महिने आले, वाउचर येऊन पडलेत आणि ढीग साठला असा वाउचरच्या, परचेसचा ढीग, सेल्सचा ढीग, मॅन्युफॅक्चरिंगच्या वाउचरचा ढीग, अदर एक्सपेन्सेसचा ढीग आणि त्याच्या एंट्रीज मारलेल्या नाहीत. असं पण होऊ शकतं. मग हे कंपनीमध्ये असं नाही व्हायला पाहिजे. तर त्यासाठी व्यवस्थित तिथं मॅनेजमेंट असलं पाहिजे, कंट्रोल असलं पाहिजे. अकाउंटिंग विभागावर सुद्धा कंट्रोल असला पाहिजे की व्यवस्थित आलेलं काम आहे, आजच्या आज एवढे वाउचर आले, तेवढे एंट्री मारून झाले पाहिजे, त्याची पोस्टिंग झाली पाहिजे, त्याचं टेक्निकली नॉन टेक्निकली सगळ्या गोष्टी चेक झाल्या पाहिजे. सगळ्या चेक झाल्यानंतरनं, काम करून झाल्यानंतर व्यवस्थित आपण चेक केलं पाहिजे की ते काम व्यवस्थित झालंय का. आणि मग ते काम झाल्यानंतर मग ते पुढं ऑडिटरकडे देऊन, ऑडिटरकडनं ते काम करून घेऊन, चेक करून घेऊन, ते रेकॉर्ड फाईल आपल्याला व्यवस्थित डॉक्युमेंटेशन पण करून ठेवता आलं पाहिजे. हे आपल्याला हिशोबशास्त्रीय नियंत्रणामध्ये लक्षात आले. आलं लक्षात. हिशोबशास्त्रीय नियंत्रणामध्ये काय काय, सगळ्यात सुरुवातीला व्यवहार झाला तिथपासून मग त्याची एंट्री मारणं, त्याची अकाउंटिंग करणं, त्याचं ऑडिटिंग करून घेणं आणि नंतर त्याचं दस्तऐवज, फाईल, रेकॉर्ड मेंटेन करून ठेवणं, पुढच्या 5-6 वर्षासाठी, 10 वर्षासाठी व्यवस्थित रेकॉर्ड करून ठेवणं. इथपर्यंत आपल्याला काम आहे. व्यवहार झाल्यापासून, त्याचं बिल मिळाल्यापासून तर त्याचं रेकॉर्डिंग होतोपर्यंत, बॅलन्स शीट तयार होतोपर्यंत, ऑडिटरनी चेक करून झाल्यानंतरनं पण आपण ते रेकॉर्ड मेंटेन व्यवस्थित जपून ठेवणं हिशोबशास्त्रीय नियंत्रणामध्ये येतं. नेक्स्ट बघूया आपण आता प्रशासकीय नियंत्रण. प्रशासकीय नियंत्रणामध्ये हे सब पॉईंट आहेत, 4 पॉईंट. प्रशासकीय नियंत्रण म्हणजे काय, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल म्हणजे काय, तेच जे प्रत्येक मी तुम्हाला सांगितलं, संचालक मंडळ, कार्यकारी मंडळ, विभाग. मग आता हे जे प्रशासन आहे, हे प्रशासन आहे, प्रत्येकाला आपलं आपलं काम आहे. मग ह्या प्रशासनामध्ये नियंत्रण पाहिजे. मग त्याच्यामध्ये उदाहरणं द्यायची झाली तर मग परचेस डिपार्टमेंट असेल. मग परचेस डिपार्टमेंटमध्ये रेट ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे. त्यानंतर सेल डिपार्टमेंटचा रेट ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे. ब्रोकरेज असेल, सेल डिपार्टमेंटमध्ये एखादा कमिशन असेल, दलाली असेल, हे जर ठरवायचं असेल किती टक्क्यांनी द्यायची, किती पर्सेंटेजने द्यायची, किती गुड्सवर द्यायची, हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, हे ठरवण्याचे राईट्स कोणाकडे, हे आपल्याला ह्या प्रशासकीय नियंत्रणामध्ये बघायला लागतं. मग प्रशासकीय नियंत्रणामध्ये तेच संचालक मंडळाला त्यांचे अधिकार, ते अधिकार त्यांनी वापरून, संचालक मंडळ सगळ्यात वर आहे, त्यांच्यानंतर कार्यकारी संचालक, त्यांच्यानंतर विभाग, विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी आणि त्याच्या खाली काम करणारे सब कर्मचारी. अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्या कंपनीचं प्रशासन आहे. हे प्रशासन चालतं. ह्या प्रशासनामध्ये प्रत्येकाला आपले आपले अधिकार आहेत, प्रत्येकाला आपले आपले कर्तव्य आहेत. मग ज्यांना जे अधिकार आहेत, त्या अधिकारामध्ये ज्या गोष्टी बसतात त्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित पद्धतीने वापरल्या पाहिजे, त्यांचे अधिकार व्यवस्थितपणे ते काम केलं पाहिजे आणि ओव्हरऑल त्याचा कंपनीला फायदा झाला पाहिजे. आता त्याच्यामध्ये पहिला पॉईंट बघूया आपण, प्रशासकीय नियंत्रण मधला पहिला पॉईंट, खरेदी नियंत्रण. खरेदी नियंत्रण, परचेस डिपार्टमेंट, परचेसचं उदाहरण मी तुम्हाला आता दिलं होतं. परचेस डिपार्टमेंटचं नियंत्रण असलं पाहिजे. का, कारण सगळ्यात जास्त जर आपल्या कंपनीकडनं सेल केलं तर काय आपल्याला पैसे येणार आहेत, म्हणजे तिथून आपल्याला पैसे येणार. आता आपला खरेदी करतोय, आपण दुसऱ्याकडनं खरेदी करतोय, तर आपल्या कंपनीतनं पैसे जाणार आहेत. ज्यावेळेस आपल्या कंपनीतनं पैसे जातात, आपण दुसऱ्याकडनं रॉ मटेरियल खरेदी करतोय, त्यासाठी आपण पैसे मोजतोय. मग ज्या ठिकाणी आपल्या कंपनीतनं पैसे जातात त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित जास्त अलर्ट राहून काम केलं पाहिजे. मग परचेस डिपार्टमेंटचे जे लोक असतील, त्याच्या परचेस डिपार्टमेंटचा विभाग प्रमुख असेल, परचेस डिपार्टमेंटमध्ये अदर लोक असतील काम करणारे, मग त्या लोकांमधले कोणते लोक आहेत की ज्यांना अधिकार दिलेला आहे आपण रेट फायनल करण्याचा समोरच्या पार्टीबरोबर रॉ मटेरियलचा. मग त्याचा ठराव असेल, तो ठराव मंजूर करून घेणं, संचालक मंडळाकडनं त्या ठरावावर सही करून घेणं, त्याच्या संदर्भातलं मीटिंग घेणं, त्यानंतरनं ते परचेसमधले काय दुसरे कमिशन असतील, अदर दुसरे चार्जेस असतील ते ठरवून घेणं आणि त्यानंतरनं परचेस डिपार्टमेंटमध्ये मालाची क्वालिटी आणि मालाची क्वांटिटी ह्याच्यावर नियंत्रण ठेवणं, की आपण ज्याकडनं क्वालिटी घेतोय मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा दुसरी चांगली क्वालिटी कुठं आहे का, कमी पैशात आहे का, हे सर्व गोष्टी ह्या खरेदी विभागामध्ये नियंत्रणाच्या येतात. त्यानंतर दुसरं आहे श्रम नियंत्रण. श्रम नियंत्रण म्हणजे काय, लेबर एकदम अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कुठली पण कंपनी लेबरशिवाय चालू शकते का. आता जरी मशिनीचं युग असलं, मशिनरीचा टाईम असला, तरी सुद्धा त्या मशिनरी चालवायला लेबरच लागतो. आणि जी काय काम आहेत की जी मशीन नाही करू शकत, तिथं लेबर लागतो, ह्युमन माणूस लागतोच. तर त्या टायमाला तिथं श्रम नियंत्रणाचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे.
तर श्रम नियंत्रणामध्ये आपल्याला कंपनीमध्ये जे आपलं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जे HR लोक आहेत किंवा ज्या लोकांकडे जबाबदारी दिलेली श्रम कामगारांना कंट्रोलमध्ये ठेवणं आणि कामगारांकडनं काम करून घेणं. कंट्रोलमध्ये ठेवणं म्हणजे काय, की व्यवस्थित प्रत्येक कामगाराला आपल्या आपल्या आवडीनुसार, त्याच्या क्षमतेनुसार, आवडी म्हणण्यापेक्षा क्षमतेनुसार, त्याच्यात जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार त्याला ते काम देणं आणि त्याच्याकडनं ते काम करून घेणं. त्यानंतरनं व्यवस्थित कामगारांचं जे वेलफेअर आहे ते सुद्धा बघणं. त्यांचं बोनस असेल, त्यांचं कमिशन असेल, त्यांचं दुसरं काय बेनिफिट्स असतील, ग्रॅच्युइटी, PF वगैरे, ते सुद्धा त्यांना कामगारांना व्यवस्थित मिळले पाहिजे. त्यानंतर कामगारांनी कामसुद्धा चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. तर ते हे सगळं आपण बघतो श्रम नियंत्रणामध्ये. जो लेबर आहे, लेबर जे काय काम करतोय तो केलेलं कामाची क्वालिटी देतोय का, काम व्यवस्थित करतोय का, कामाला व्यवस्थित हजेरी टाईम टू टाईम येतोय का, व्यवस्थित त्याचा जो काय प्रोडक्टिव्ह टाईम आहे तो कंपनीला तो त्याचं स्किल ओततोय का, कंपनीला त्यासाठी तो काम करतोय का, आणि त्यानंतर कंपनीकडनं त्याला सगळे बेनिफिट्स जे मिळतात आहेत का कायद्यानुसार त्याला मिळले पाहिजे. बोनस, EPF, ग्रॅच्युइटी वगैरे ते सगळं, त्याचे जे काय कामगारांचे अधिकार आहे, सुट्ट्या वगैरे असतील ते मिळतात आहेत का, हे सगळ्या गोष्टी आपल्याला श्रम नियंत्रणामध्ये येतात. त्यानंतर तिसरा पॉईंट बघूया आपण, अप्रत्यक्ष खर्च नियंत्रण. अप्रत्यक्ष खर्च नियंत्रण म्हणजे आता काय काय खर्च असे आहेत की जे डायरेक्ट आहेत, रॉ मटेरियल खरेदी केलं डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, पण काय काय खर्च असे आहेत की जे इनडायरेक्ट आहेत. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर लाईट बिल हा इनडायरेक्ट आहे. आपण असं सांगू शकतो की हा पेन बनवायला एवढी लाईट खर्च झाली, नाही, असं नाही होऊ शकत. मग लाईट बिल आहे, कंपनीचं लाईट बिल मग सगळ्या गोष्टीसाठी वापरलं जातं. ते लाईट मॅन्युफॅक्चरिंगसाठी पण वापरली जाते, सर्व्हिस देण्यासाठी वापरली जाते. कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर AC लावून बसतात, तिथं पण लाईट लागते. कंपनीचा शिपाई तिथं क्वार्टरमध्ये राहतो, त्याला पण लाईट लागते. मग हे काय काय खर्च असे आहेत की जे इनडायरेक्ट आहेत. मग त्याचं नियोजन कसं करायचं, त्याचं मॅनेजमेंट, कॉस्ट कंट्रोल कसं करायचं, मग त्यासाठी मागच्या वर्षीचे रिपोर्ट काढणं, ते बघणं की मागच्या वर्षी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काय काय झालता, की जो इनडायरेक्ट आहे तो आपल्या डायरेक्ट नेचरचा नाही आहे, तो स्प्लिट केला जातो सगळ्या गोष्टी, सगळ्या ह्याच्यावर ॲक्टिव्हिटीवर. मग ते आपल्याला समजून घेणं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा अभ्यास करणं, पाठीमागच्या वर्षीचे रिपोर्ट बघणं, त्याच्यावरनं ठरवणं की आता ह्याच्यामध्ये कॉस्ट कटिंग करता येऊ शकते का, कॉस्ट कंट्रोल करता येऊ शकते का, व्यवस्थितरित्या अभ्यास करणं आणि त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन करणं आणि त्याच्यावर कंट्रोल मिळवणं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, चौथा शेवटचा पॉईंट, सामग्री नियंत्रण. सामग्री नियंत्रण म्हणजे काय, आपल्याला कंपनीमध्ये जे काय रिसोर्स आहेत, जे काय रिसोर्स वापरतोय, मग ते रॉ मटेरियल असेल, मशिनरी असेल, लेबर असेल, जे काय आपल्याकडे रिसोर्स आहे, लाईट असेल, पाणी असेल, ह्या सगळ्या सामग्रीचा वापर करून आपण आपलं प्रोडक्शन करणार आहे. XYZ एखादे प्रोडक्ट आपण तयार केले तर ते प्रोडक्ट लगेच तयार होणार का, नाही. मग त्यासाठी रॉ मटेरियल असेल, लाईट असेल, पाणी, लेबर वापरायला लागत असतं, हे सगळ्या गोष्टी आपण एकत्र वापरणार आहे. मग त्या वापरत असताना त्याच्यावर नियंत्रण व्यवस्थित असलं पाहिजे. असं तर होत नाही ना की वेस्टेज जातं आहे. कंपनीमध्ये समजा एखादं प्रोडक्शन आपण घेतो आणि रॉ मटेरियल जास्तच मागवतो, वेस्टेज जाते, मग त्या ठिकाणी कंट्रोल पाहिजे. नाहीतर असं पण नको व्हायला की कंपनीमध्ये समजा प्रोडक्शन चालू आहे, कामगार पण बसलेत, लाईट पण आहे, सगळं व्यवस्थित चाललं आहे, पण रॉ मटेरियलच आलं नाही, असं पण होऊ शकतं कंपनीमध्ये. मग रॉ मटेरियल टाईम टू टाईम कंपनीमध्ये येणं, त्यानंतर कामगार व्यवस्थित, ते श्रम लेबर त्याच्यावर लागणं, त्याच्यावर सगळ्या गोष्टी एकत्र येणं, जे काय रिसोर्सेस आपले सगळे रिसोर्स एकत्र येऊनच आपण ते प्रोडक्शन होणार आहे. मग ते रिसोर्सची काळजी घेणं, जी सामग्री आपल्याकडं रॉ मटेरियल असेल ते टाईम टू टाईम रिऑर्डर लेवल, क्वांटिटी, हे कॉस्टिंगमध्ये आपण सगळे तुम्ही बघतायच आहे. कॉस्टिंगमध्ये रिऑर्डर लेवल, क्वांटिटी लेवल, हे वगैरे जे काय काय असतं की माल संपायच्या आत कंपनीमध्ये रॉ मटेरियल आला पाहिजे, त्यानंतर ते मालवर काम करणारे लेबर पाहिजे, बाकीच्या इनडायरेक्ट, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट ओव्हरहेड, हे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत कॉस्टिंगमधले, ते सगळे एक्सपेन्सेस आणि सगळे जे सामग्री आहेत, छोटे छोटे काय काय असं पण होतं की मोठी कंपनी, मोठ्या लेवलला प्रोडक्शन चाललंय पण छोटेच पार्ट राहिले, एखादे स्क्रू किंवा नट बोल्टच राहिले आणि त्याच्यामुळे 2-2, 3-3 दिवस काम राहिलं, अशा पण गोष्टींची उदाहरणं होऊ शकतात. मग ते नाही राहिलं पाहिजे की छोटे जे इन्व्हेंटरी आहे, छोटी जी इक्विटी, छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत कंपनीतला, कामगारांना लागणारे साहित्य आहे, हत्यारे आहे, छोटी नट बोल्ट, स्क्रू ड्रायव्हर, किंवा जे काय मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारे असेल, किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असेल तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जे काही छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना लागणार आहेत, इंटरनेटची सुविधा असेल वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या सुविधा आपल्याला सामग्री त्या पुरवता आल्या पाहिजे आणि टाईम टू टाईम व्यवस्थित पुरवता आल्या पाहिजे. त्याच्यामुळं कंपनीच्या कामात अडथळा आला नाही पाहिजे. असा हा नियंत्रण आहे, सामग्री नियंत्रण. आलं लक्षात? तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं अंतर्गत नियंत्रण, इंटरनल कंट्रोल. त्याच्यामध्ये आपण सब पार्ट बघितले, संघटनात्मक, हिशोबशास्त्रीय, प्रशासकीय. संघटनात्मकला आपण म्हणलं ऑर्गनायझेशन कंट्रोल, हिशोबशास्त्रीला म्हणलं आपण इंग्लिशमध्ये अकाउंटिंग कंट्रोल, आणि प्रशासकीय नियंत्रण म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल. संगणकामधले हे सब पॉईंट बघितले, हिशोबशास्त्रीमध्ये सब पॉईंट नाहीत आणि प्रशासकीयमध्ये 4 पॉईंट आहेत. ओके, अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये अंतर्गत नियंत्रण हा टॉपिक संपवलेला आहे. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा मला. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा
आणि लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू.